नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे राजगिरा पुरी आणि बटाट्याची भाजी. उपवासासाठी तुम्ही हा मेनू नक्कीच बनवू शकता. त्याच्यासाठी अर्धा टेबलस्पून तेल मी इथे घेतले आहे आणि अर्धा टीस्पून जिरं घालून फोडणी मी इथे केली आहे. 3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या पण मी इथे वापरल्या आहे. इथे 7 ते 8 बटाटे मध्यम आकाराचे मी उकडून मॅश करून घेतले आहे. बटाट्याची भाजी आपण इथे बनवत आहोत. आता इथे अर्धा टीस्पून लाल तिखट आपल्याला घालायचे आहे. मिरच्या काढून टाकल्या जातात आणि तिखटाची थोडी चव येण्यासाठी मी इथे तिखट वापरले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. बटाटे चांगले फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ. आता चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचे आहे. मी इथे सैंधव मिठाचा वापर केला आहे. इथे तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस किंवा आंबट आवडत असाल किंचित अर्धा टीस्पून इथे आमचूर पावडर वापरू शकता. 1 टेबलस्पून मी इथे शेंगदाण्याचा जाडसर कूट वापरला आहे. किंचित आंबट आवडत असेल तर तुम्ही आमचूर पावडर इथे नक्की वापरून बघा आणि मिनिटभर आपण ह्या भाजीला वाफ काढून घ्यायची आहे. अगदी झटपट बनणारा हा मेनू आहे, नक्की बनवून बघा. भाजी आपली तयार आहे. आता आपण ती बाजूला काढून घेऊ. इथे 1 कप मी राजगिरा पीठ घेतला आहे. 10 ते 12 पुऱ्या ह्या राजगिरा पिठामध्ये बनतात. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. इथे सैंधव मिठाचा वापर मी केला आहे. मिरची आणि आल्याची पेस्ट आपल्याला इथे घालायची आहे. याने छान टेस्ट आपल्या पुऱ्यांना येते. तुम्ही आलं मिरची पेस्ट न घालता सुद्धा पुऱ्या बनवू शकता. आता आपल्याला पुऱ्या भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. 1 टीस्पून तेल मी इथे वापरला आहे. पोहे खायचा 1 चमच्यानेच आपल्याला इथे तेल वापरायचं आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व तेल हे पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि कोमट पाणी इथे वापरायचं आहे पीठ भिजवण्यासाठी. अगदी थोडं गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आणि घट्टसर गोळा जसा आपण पुरीला भिजवतो त्या पद्धतीने इथे गोळा भिजवून घ्यायचा आहे. या पिठाला चिकटपणा नसतो, त्याच्यामुळे कोमट पाणी इथे वापरायचं आहे. गोळा आपला भिजून तयार आहे. आता 10 मिनिटं आपण याला झाकून ठेवू. हा गोळा भाकरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करू. इथे पॉलिथिन बॅगचा तुम्ही वापर करू शकता. पुऱ्या लाटायला इथे पॉलिथिन बॅगचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने पुऱ्या लाटून तुम्ही वाटीच्या साहाय्याने ते कट करून घेऊ शकता. म्हणजे एकसारख्या पुऱ्या ह्या आपल्या तयार होतील. अशा पद्धतीने 3-4 पुऱ्या मी तयार करून घेते. त्याच्यानंतर आपण तेल गरम करून पुऱ्या ह्या तळून काढू. सहा पुऱ्या तुम्ही एका वेळेस तयार करून घेऊ शकता. आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या आपल्याला तळून काढायच्या आहेत. फार छान खमंग अशा ह्या पुऱ्या तयार होतात. उपवासाला चालणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत. राजगिरा पुरी आणि बटाट्याची भाजी. अशा पद्धतीने तुम्ही हा मेनू नक्की तयार करून घेऊ शकता. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तयार करून घेऊ. पुऱ्या ह्या झटपट तयार होतात. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उपवासाच्या दिवशी असा पद्धतीचा खमंग बेत हा नक्की बनवून बघा. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह.